नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण मकर राशीचं राशीफल पाहणार आहोत। एकंदरीतच मार्च 2024 हा महिना मकर राशीला कसा जाणार आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी काही मुद्दे या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। चला तर पाहूया मकर राशीचं राशीफल। एकंदरीतच कलागुणांना वाव या महिन्यात निश्चितपणे मिळणार आहेत। मग ती कला, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, अभिनय असेल, गायन कला असेल किंवा या सारख्या तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे। निश्चितच काही जणांच्या स्थावरातील अनेक बाबी मार्गी लागतील, तर त्यासाठी मात्र खूप काही गोष्टी ह्या जुळून आणाव्या लागतील। नोकरीत अनेक जणांना मान सन्मानाचे योग संभवत आहेत आणि ह्या आपल्या कामाचं चीज झाल्याने निश्चितपणे त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला निश्चितपणे या महिन्यात समाधान लाभेल। त्याचप्रमाणे काही जणांना अनेक नवीन व्यावसायिक संधी प्राप्त होतील। बरेच काही महिने, 2-3 महिने कामासाठी ज्या काही हालचाली आपल्या सुरू होत्या, कामं मिळत नव्हती, त्यासाठी काही गोष्टी ठप्प झाल्या होत्या, सर्व या महिन्यात निश्चितपणे मार्गी लागतील। त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्ग या महिन्यात जे काही त्यांनी कष्ट घेतलेले आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षा असेल, पदवीची परीक्षा असेल, इतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या असतील, या सर्व जणांना या महिन्यात मार्चच्या निश्चितपणे उत्तम समाधान लाभेल असं त्यांच्याकडून कर्तृत्व, कामगिरी, त्याचप्रमाणे स्वतःचा काही निश्चितपणे ठसा उमटवतील असं काहीतरी निश्चितपणे चांगलं त्यांच्या हातून या महिन्यात निश्चितपणे घडणार आहे। तर काही जणांच्या आर्थिक आवकेत मात्र किंचित फरक पडणार आहे। त्यासाठी त्यांना स्वतःच्या काही कार्यशैली, जनसंपर्क माध्यम यात काहीतरी बदल करावा लागणार आहे, जेणेकरून अनेक लोकांपर्यंत, माध्यमांपर्यंत, मीडियापर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचेल अशा काही गोष्टी करण्यासाठी ज्या काही गोष्टी सत्वर त्वरित कराव्या लागणार आहेत त्या गोष्टी त्यांनी करणं जरुरी आहे, जेणेकरून त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे, ज्ञान कौशल्य आहे, ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी या गोष्टीमध्ये निश्चितपणे बदल करणं कर्मप्राप्त ठरणार आहे। या महिन्यात काही जणांना संयम बाळगावा लागेल। खास करून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना या बाबी कराव्या लागतील। आपल्या या काही गोष्टींमुळे आपल्या काही संधी जाऊ नयेत असं जर वाटत असेल तर निश्चितपणे जिभेवरती संयम ठेवावा लागणार आहे। आपलं जे काम आहे ते इतरांपर्यंत, लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे म्हणून कृत्य करावं लागेल, ज्या ज्या गोष्टी म्हणून कराव्या लागतील, त्या पोहोचवण्याच्या सर्व माध्यमातून आपण ते जाणीवपूर्वक गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे हा महिला स्त्री वर्गाला उत्तम जाणार आहे। अनेक जणांना मात्र या वास्तू संदर्भातील काही अडचणी जाणवू शकतात। वास्तुयोगातून थोडासा मनस्ताप होण्याची शक्यता आहे। स्थावराच्या संदर्भातून खरेदी विक्री करताना काही बाबतीची काळजी न घेतल्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता अधिक आहे। तर काही जणांना निश्चितपणे, खास करून गायक आणि
गीतकार या संदर्भातील जे काही या कलाक्षेत्रात काम करतात त्यांना निश्चितपणे या महिन्यात उत्तम कामगिरी पार पाडल्यामुळे त्यांचे मान सन्मानाचे योग निश्चितपणे चालून येतील. हे जे काही होतं ते मकर राशीचं राशीफल. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.